बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना. आता आपण बातमी पाहणार आहोत नुकसानी संदर्भात. पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत, चांदवड, निफाड व येवल्याच्या काही भागात अवकाळी व गारपिटीनं शेती पिकाचं नुकसान केलं आहे. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष बागा व कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे हे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत सरकारनं तातडीने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. दरम्यान या संदर्भात आपण पत्रव्यवहार देखील करणार असल्याची माहिती भास्कर भगरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. SK9 येवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर, निफाड. 8 दिवसापासून सातत्याने नाशिक जिल्हा असेल किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अवकाळी पावसामुळे, अवकाळी म्हणण्यापेक्षा ढगफुटी अक्षरशः या भागामध्ये होऊन कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आज अवस्था अशी झाली आहे की युद्ध सदृश्य परिस्थिती एका बाजूला निर्माण झाली. कांदा ह्यावर्षी उत्पादन थोडंसं बऱ्यापैकी झालं आणि त्यात कांद्याचा भाव गडगडलेला असताना आसमानी संकटाने शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे. तर मी शासनाकडे, कलेक्टरांनाही पत्र दिलेलं आहे की ताबडतोब झालेल्या नुकसानीचं वस्तुनिष्ठ पंचनामे करावे आणि ताबडतोब सरकारला, माझी या निमित्ताने मी मुख्यमंत्री साहेबांनाही पत्र पाठवलेलं आहे आणि उद्या या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबही कळवण या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे. मी त्या ठिकाणी निवेदन देऊन कांदा उत्पादक असतील किंवा सर्वच शेतीमालांचं प्रचंड नुकसान या अवकाळी पावसाने झालेलं आहे. तर ताबडतोब पंचनामे करून याची दखल शासनाने घेऊन शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत दिली पाहिजे, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा. येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.